नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माद्री राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमचे स्वागत करत आहे. आज जो आपले समोर धडा आलेला आहे किंवा कविता आलेला आहे त्याचं नाव काय? स्वतंत्रता गान. पहिल्या सीझन मध्ये आपण बघितले की त्यांचा कविताचा अर्थ. आता आपण इथे पाहणार आहे यांचे काही शब्दात किंवा प्रश्न उत्तर बघणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, इथे यांची शब्दात दिलेले आहेत ते हिंदीतून हिंदी आणि मराठी. अतीत म्हणजे बीता हुआ आणि त्यांना म्हणतात आपण भूतकाळ. काय म्हणतात? भूतकाळ. अनंत म्हणजे अंतहीन आणि इथे पण अंतहीन दिलेले आहेत. कछार म्हणजे किनारा आणि इथे कोपरा दिलेले आहे. काय दिलेले आहे? कोपरा दिलेले आहेत. गंगाधर म्हणजे गंगा की धारा आणि गंगा प्रवाह. तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, इथे अजून दिलेले आहे तीर, नदीचा किनारा. तीर काय होते? नदीचा किनारा आणि इथे नदीचा किनारा. दुकुल म्हणजे दुपट्टा आणि इथे ओढणी दिलेले आहेत. निशीत म्हणजे निशा आणि इथे पण निशा दिलेली आहेत. पुनीत म्हणजे पवित्र आणि इथे पण पवित्र दिलेले आहेत. बयार म्हणजे हवा आणि इथे पण हवा दिलेली आहे. यातना म्हणजे कष्ट आणि इथे दुःख दिलेले आहे. तर याप्रमाणे असा शब्दाच्या अर्थ मराठी परिवर्तन आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, वितान म्हणजे आकाश आणि इथे पण आकाश दिलेले आहे. विनीत म्हणजे उदार आणि इथे पण उदार दिलेली आहे. विहान म्हणजे सवेरा आणि इथे पहाड दिलेली आहे. काय दिलेली आहे? पहाड दिलेली आहे. हिलोर म्हणजे हवा आणि इथे पण हवा दिलेली आहे. घोर म्हणजे घना आणि इथे पण घाना दिलेली आहे. चकोर म्हणजे एक पक्षी आणि इथे पण पक्षी दिलेले आहे. तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. आता तुमच्या समोर कविता आलेली आहे ते मी तुम्हाला वाचन करून देणार आहे. बघा, नीटप्रमाणे ऐकून घ्या. घोर अंधकार हो, चल रही बयार हो, आज द्वार द्वार पर ये दिया बुझे नहीं, ये निशित का दिला ला रहा विहान है, शक्ति का दिया हुआ शक्ति को दिया हुआ, भक्ति से दिया हुआ ये स्वतंत्रता दिया हुआ, रुक रही न नाव हो, जोर का बहाव हो, आज गंगाधर पर ये दिया बुझे नहीं, ये स्वदेश का दिया प्राण के समान हो. तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे किंवा दिलेली आहे. तर अजून काय पाहणार आहे चला बघून घ्या. आता आपण या कविताचा अर्थ मी तुम्हाला दिलेली आहे. आता आपण यांचे प्रश्न किंवा उत्तरे बघणार आहे. तर चला बघून घ्या. पहिला प्रश्न काय आहे तुमचा? पद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियां कीजिए. तर यांचे प्रश्न असा दिलेले आहेत. बघा, नीटप्रमाणे बघून घ्या. हो, बघा, पहिला काय आहे? इन प्रतिकूल परिस्थितियों में भी दिया बुझना नहीं चाहिए. या प्रतिकूल परिस्थितीबद्दल बी हा जे दिया आहे त्याला बुझणारा नाही पाहिजे. तर यांचं उत्तर आहे असं प्रमाणे. बघा, घोर अंधकार में, कदा? घोर अंधकार में, तैरती हुई नाव में, तैरत करताना नाव मध्ये, तेज गती से बहती हुआ है आणि खूपच तेज गती से बहाव दिलेले आहेत. पाणी के तेज बहाव में, पाणीचा तेज बहाव बद्दल. तर याप्रमाणे असंही दिलेले जात आहे. तर अजून काय आहे? नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे तुम्हाला. नाही ऐकणार तर तुम्हाला नाही समजणार आहे. बघा, दुसरा प्रश्न आहे तुमचा, इन स्थानों पर दिया बुझे नहीं. या स्थानावर तुम्हाला दिया नाही बुझायचा आहे. पहिला आहे प्रत्येक द्वार पर कोणताही दिवा बुझायचा नाही. दुसरा आहे गंगाधर पर, कुठे? गंगाधर पर नाही बुझणार आहे. तर असं प्रमाणे असंही दिलेले जात आहे. कळलं? हो. आता आपण दुसरा बघणार. बघा, दिया भारती के लिए यह ला रहा है. दिया भारतीसाठी काय आणत आहे? तर दिया भारतीसाठी भारतीयों के जीवन के विहान ला रहा है. काय घेतलेलं आहे? भारती याच्या जीवनातून विहान घेऊन येत आहे. कळलं? हो. तर चला अजून काय आहे बघून घ्या. बघा, इथे अजून 2 दिलेले आहेत ते आपण बघणार आहे. दिया इनके समान है. दिया कोणता समान आहे? तर यांचं उत्तर मी इथे दिलेले आहे. प्राण के. कसा? प्राणच्या समान आहे. आता आपण तिसरा बघणार आहे. बघा, निम्नलिखित पद्यांचा भावार्थ लिखे. निम्नलिखित पद्यांचा आपल्याला भावार्थ लिखायचे आहे. बघा,
घोर अंधकार हो चल रही बयार हो, आज द्वार द्वार पर दिया बुझे नहीं, ये निश्चित का दिया जल रहा विहान है. तर काय दिलेलं आहे, घोर अंधकार मध्ये चल रही बयार हो. हा जो घोर अंधकार दिलेला आहे त्याबद्दल जे बयार चालत आहे त्यांचं द्वारद्वारवर दिया बुजत नाही, यांना निश्चित दियाचा विहान करायचा आहे. तर याबद्दल यांचं पद्यांश आपण आता पाहणार आहे. बघा, कवि नेपाली कहते हैं, कवि जे नेपाली है ते बोलत आहे, स्वतंत्रता का दीपक हमारे लिए अतीत की कल्पना की भांति है. स्वतंत्रताचा हा दिया आहे ते आपल्यासाठी, स्वतंत्रताचा दिया आहे ते आपल्यासाठी अतीत कल्पना यांचा भांति आहेत. यानी हमारे पुरखों ने इसे प्रज्वलित रखने के लिए, यानी आमचे जे पुरख आहे, जे पिढी आहे त्यांना यांचा प्रज्वलित करण्यासाठी अपने प्राण अर्पण दिले आहे, अपने जो प्राण है ते अर्पण दिलेले आहेत. इसीलिए हम इस दिया के समक्ष विनम्र प्रार्थना करते. याबद्दल आम्ही याचा जे दियाचे समोर समक्ष विनम्र करून प्रार्थना करत आहे. ये दिया हमारे लिए पवित्र भावना है. हा जे दिया है हे आपल्यासाठी खूपच पवित्र भावना आहे. स्वतंत्रता के इस दिए को हमने अपनी अनंत साधना के बाद प्राप्त किया है. स्वतंत्रता हे जे दिया आहे त्यांच्यासाठी आपण अनंत साधना केलेली आहे आणि आपल्याला प्राप्त झालेली आहे. अतः जीवन में निर्माण होने वाली हर स्थिति, अतः जीवनातून निर्माण होणाऱ्या सगळं जे स्थिती है, यानी कि शांती में या अशांती में, काय म्हणाले आहे, शांती किंवा अशांतीमध्ये युद्ध की स्थिती, युद्धाची जे स्थिती आहे हो, या संधि की या फिर देश में, या संधीच्या किंवा देशातून देश की क्रांति हो, देशांची जे क्रांती होऊन जात आहे. फिर भी तीर पर या नदी के किनारे, त्यानंतर पण तीराचे किंवा नदीचा किनारे पर हम इस दिए को बुझने नहीं देंगे, परंतु आम्ही या दियाला बुझला नहीं देणार. हमारे जीवन में ये स्वतंत्रता का दीपक ज्योति के वितान लेकर आया है. आमचे जे जीवन आहे त्यांच्यासाठी हा ज्योती यांचा विहान केलेले आहेत किंवा करून देत आहे. तर याबद्दल कवीने असंही प्रमाणे यांच्या भावार्थ दिलेले आहे. त्याबद्दल आपल्याला स्वतंत्रताची जी ज्योती आहे ते कधीही विसरून नाही द्यायचं आहे आणि सतत त्यांना जलायचं आहे. हा दीपक आपल्या जीवनातील सर्वश्रेष्ठ महत्त्वपूर्ण आहे असं तुम्ही करून घ्या. कळलं हो? तर चला अजून बघून घ्या. आता तुमच्या समोर आलेले आहे दुसरा पद्यांश. काय आलेले आहे? दुसरा पद्य. तर चला बघून घ्या. ये अतीत कल्पना, ये विनीत प्रार्थना. हा जे अतीत कल्पना आहे, हा जे विनीत प्रार्थना आहे, ये पुनीत भावना, ये अनंत साधना. हा पुनीत भावना आहे आणि हा अनंत साधना आहे. शांती हो या अशांती हो, शांती किंवा अशांती हो, युद्ध संधि क्रांती हो, युद्ध किंवा क्रांती होणार. तीर पर कछार पर ये दिया बुझे नहीं, तीर किंवा कछारवर हा दिया बुझणार नाही. देश पर समाज पर ज्योति का वितान है, देश किंवा समाजवर ज्योतीचा विधान आहे किंवा वितान आहे. कळलं हो? तर चला अजून बघून घ्या. संजाल पूर्ण कीजिए. इन परिस्थितियों में भी दिया बुझना नहीं चाहिए. या परिस्थितीबद्दल पण आपल्याला जे दिया आहे ते बुझणार नाही पाहिजे. तर यांचं उत्तर बघून घ्या. बघा, शांती व अशांति में, शांति किंवा अशांति में, युद्ध में, क्रांति में, संधि में. शांती किंवा अशांती में, युद्ध किंवा क्रांती किंवा संधी में. तर याबद्दल नाही करायचं आहे. कळलं हो? तर चला अजून बघून घ्या. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, अजून आकलन पूर्ण करायचं आहे. काय करायचं आहे? आकलन पूर्ण करायचं आहे. बघा, ऐसी है कल्पना, भावना, साधना आणि प्रार्थना. कशी तुमची कल्पना आहे, कशी तुमची भावना आहे, कशी तुमची साधना आहे आणि कशी प्रार्थना आहे ते तुमचं उत्तर लिहायचं आहे. बघा, कल्पना कशी आहे? अतीत मध्ये. कशी आहे? अतीत मध्ये. आणि भावना कशी आहे? पुनीत मध्ये. भावना पुनीत मध्ये आहे. साधना अनंत आहे. साधना किती आहे? अनंत आहे. प्रार्थना विनीत आहे. प्रार्थना कशी आहे? विनीत. तर असा प्रमाणे असा जे अर्थ दिलेले आहे त्यांचं असं प्रमाणे दिलेले आहेत. कळलं की नाही? हो. तर चला अजून काय बघणार आहे बघून घ्या. बघा, इथे तुम्हाला काही पंक्ती दिलेल्या आहेत त्यांचा भावार्थ तुम्हाला आपल्या शब्दातून लिहायचं आहे. कळलं की नाही? हो. तर चला पहिले पंक्ती बघून घ्या. निम्नलिखित पद्यांश का भावार्थ लिखिए. निम्नलिखित जे पद्यांश आहे त्यांचं भावना आपल्याला लिहायचं आहे किंवा भावार्थ लिहायचा आहे. ये अतीत कल्पना, ये विनीत प्रार्थना. हा अतीत कल्पना आहे, हा विनीत प्रार्थना आहे. ये पुनीत भावना, हा विनीत भावना. ये अनंत साधना, हा अनंत साधना.
शांती हो या अशांती हो, शांती किंवा अशांती हो, युद्ध संधि क्रांति हो, युद्ध किंवा क्रांती हो, तीर पर कछार पर ये दिया बुझे नहीं, तीर किंवा कछारवर हा दिया बुझणार नाही पाहिजे. देश पर समाज पर ज्योती का वितान है, देश किंवा समाजवर ज्योती यांचा वितान होणार आहे. तर याप्रमाणे यांचा भावार्थ आपण आता पाहणार आहे. तर चला बघून घ्या. तुम्ही नीटप्रमाणे ऐकून घ्या. तुम्हाला कळत आहे की नाही, कसा प्रश्न विचारून जात आहे किंवा कसं प्रमाणे नाही कळतं. छान. तर चला यांचा भावार्थ आता आपण पाहणार आहे. बघा, निम्नलिखित पद्यांचा भावार्थ लिखिए. निम्नलिखित पद्यांचा आपण भावार्थ लिहायचं आहे. बघा, कवि नेपाली कहते हैं स्वतंत्रता का दीपक हमारे लिए अतीत की कल्पना की भाती है. कवी काय म्हणत आहे, हा जे स्वतंत्रचा दीपक आहे ते आपल्याला खूपच भातीतून दिलेले आहे. यानी याची पुरख म्हणजे आपली जी परिस्थिती आहे त्याबद्दल हे सगळं प्राण अर्पण करत आहे. इसलिए हम इस दिए की समक्ष विनम्रता करते हैं. दिया हमारे लिए पवित्र भावना है. स्वतंत्रता के ये दिए अपनी अनंत साधना के बाद प्राप्त है. अतः जीवन में निर्माण होने वाली हर स्थिति यानी कि शांति हो या अशांति, युद्ध की स्थिति, संधि या फिर देश की क्रांति के फिर भी तीर है या नदी के किनारे हम पर बुझने नहीं देना चाहिए. हमारे जीवन में स्वतंत्र दीपक ज्योती का वितान लेकर आया है. तर याबद्दल कवी सांगितले आहे की आपली जी अतीत कल्पना आहे त्याबद्दल हा जी पुनीत भावना आहे त्याबद्दल आपल्याला कसं करायचं आहे, जे अशांती आहे ते क्रांती म्हणजे युद्ध करण्याचं ते कछारवर ते सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे करून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्हीला कळणार तेव्हा हे तुम्हाला जडणार आहे. तर या कविता अर्थ तुम्ही आपल्या शब्दातून लिहायचा आहे आणि त्याबद्दल तुम्हाला अजून काय करायचं ते पण तुम्ही बघून घ्यायचं. कळलं? हो. तर आज आम्ही काय शिकलो, आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे यांचे प्रश्न किंवा उत्तरे दिलेले आहेत आणि याबद्दल आपण हा पाहिले की तुम्हाला नीटप्रमाणे सगळं ऐकून घ्यायचं आणि व्यवस्थित लिहून घ्यायचं. जेव्हा तुम्ही लिहिणार तेव्हाही तुम्हाला कळणार आहे. तर याबद्दल तुम्ही कसा प्रमाणे लिहायचं आहे किंवा कसा प्रमाणे तुम्हाला करायचं आहे हा सगळे व्यवस्थित प्रमाणे मी तुम्हाला इथे दिलेले आहे. याबद्दल जे दुसरा सहमत होता त्याबद्दल म्हणजे तुमचं उत्तर दिले आहे, परंतु तुम्हाला तर आपल्या मनातून लिहायचं आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. नाही कळाले आहे तर तुम्ही परत विचारू शकता. कळलं? हो. धन्यवाद.